यानंतर आपण या बुलेटिनमध्ये पाहूयात राज्य, देश आणि विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात स्पीड न्यूजमध्ये। भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांची एक बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही बैठक होणार असून यात महापालिका निवडणुकीबाबत रणनीती ठरणार असल्याचं बोललं जात आहे। सत्यजित तांबे आज पारनेर आणि अहमदनगर शहर दौऱ्यावरती आहे। दौऱ्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील खाणगाव देवस्थाननी त्यांनी दर्शन घेतलं। वडिलांनी केलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठीच मी यावेळी निवडणूक रिंगणात उतरल्याचं सत्यजित तांबेंनी सांगितलं। निवडणूक प्रचार निमित्तानं सुधीर तांबे हे आज जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं आलेत। यावेळी त्यांना निलंबनाच्या कारवाईबाबत विचारलं असता या विषयावर आज बोलणार नाही, योग्य वेळी बोलू, आज आपलं सगळं लक्ष निवडणुकीवरती केंद्रित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आता शासकीय स्तरावरती साजरी करण्यात येणार आहे। शिंदे आणि फडणवीस सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। याआधी महापुरुषांच्या जयंतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा समावेश नव्हता। यंदा शासकीय निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे। बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दिलेलं आव्हान स्वीकारलंय। त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे येण्याचं आव्हान दिलं। श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्यात असलेली दिव्य शक्ती नागपुरात सिद्ध करावी असं प्रतिआव्हान दिलंय। आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी वेणुगोपाल धूत यांना देखील हायकोर्टानं दिलासा दिलाय। 1 लाखाच्या जामिनावरती तत्काळ कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश देण्यात आलेत। तपासात सहकार्य करावं, साक्षी पुराव्यांची कोणतीही छेडछाड करू नये असं कोर्टानं सांगितलंय। सोना खरेदीत भारतानं जगात दुसरा क्रमांक गाठल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालातून समोर आली आहे। 673 टन सोन्याची खरेदी करत चीननं पहिला क्रमांक गाठलाय, तर भारतानं 611 टन खरेदी करत दुसरा क्रमांक पटकावलाय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं नवीन संसद भवन इमारतीमध्ये सुरुवात होईल। मात्र अधिवेशनाचं कामकाज जुन्या संसद भवनातच होणार आहे। राजधानी दिल्लीतील थंडीच्या लाटेनं गेल्या 12 वर्षांचा विक्रम मोडलाय। दिल्लीमध्ये सलग 8 दिवस थंडीची लाट होती आणि यापूर्वी जानेवारी 2010 मध्ये दिल्लीत 7 दिवस थंडीची लाट होती। वाशिम जिल्ह्यात उभारलेल्या 4 ऑक्सिजन प्लांटमधून सिलेंडर रिफिलिंगसाठी आउटलेटच नाहीयेत, त्यामुळे अत्यावश्यक वेळी खासगी कंपनीकडूनच रुग्णालय प्रशासनाला पैसे मोजून ऑक्सिजन सिलेंडर घ्यावे लागतात। ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचं जाळं निर्माण केलेले कॉल सेंटर औरंगाबादमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलंय। यावेळी 1000 पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले असून 2 तलवारी सुद्धा सापडल्यात। नाशिकच्या सारोळ परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे। मात्र या अवैध उत्खननावरती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते। विशेष म्हणजे राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा यावरती नाशिक जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। एसटीमध्ये एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पनवेल रोहा बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। महिलेनं हटकलं असता कंडक्टरनं सारवासारव केली। या प्रकरणी पोलिसांनी कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील प्रसिद्ध कपड्याच्या शोरूम मधील एका सेल्समननं महिला कामगाराला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि या सेल्समनला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच अद्दल घडवली। या सेल्समनला सोप देत या महिलेची माफी देखील मागायला लावली। कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी दोघांना अटक झाली। या टोळीला गर्भपाताची औषधं लिहून देणाऱ्या डॉक्टरला देखील अटक झाली आहे। भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिला असून प्रकाश सुधरे असं या दोषीचं नाव आहे। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांच्या कामगिरीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। भांगरे यांनी 90 गडकिल्ल्यांची भटकंती केली असून 12 वेळा कळसुबाई शिखर सर केलंय। या कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय।
चंद्रपुरात श्री संत कोंडय्या महाराजांच्या जयंतीनिमित्तानं यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग 2 वर्ष यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र यंदा भाविकांची गर्दी झाली असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. एक मोठी बातमी येते. ब्रिजभूषण सिंह यांना अमित शहा यांचा फोन गेलाय. कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली गेली आहे. ब्रिजभूषण यांच्यावरती लैंगिक छळाचा आरोप करण्यात आलाय आणि याच संदर्भात अमित शहा यांनी ब्रिजभूषण यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते. तशी शक्यताही वर्तवली जात होती. आज अमित शहा हे ब्रिजभूषण यांना फोन करण्याची शक्यता आहे आणि अगदी तसंच घडलंय. ब्रिजभूषण सिंह यांना अमित शहांचा फोन गेलाय. कुस्तीपटून आंदोलनाला बसलेत मोठ्या संख्येनं आणि त्यांच्या आंदोलनाची दखल केंद्रानं घेतली आहे आणि आता अमित शहा यांनी ब्रिजभूषण यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. ब्रिजभूषण यांच्यावरती लैंगिक छळाचा आरोप करण्यात आलाय आणि त्यांचं निलंबन व्हावं. ही जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं या कुस्तीपटूंनी म्हटलंय आणि म्हणूनच ते आंदोलनाला बसलेत. यानंतर पुन्हा एकदा पाहूयात स्पीड न्यूज. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील 22 गावांशी संपर्क असलेल्या लाखपुरी गावामध्ये बस येत नसल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. विद्यार्थी शिक्षणासाठी मूर्तिजापूर, अकोला, अमरावतीला ये जा करत असतात. त्यामुळे बस नसल्यामुळे खासगी गाड्यांचा खर्च परवडत नाही. शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड तेल्हारा अडसूळ राज्य मार्गाचं काम उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सुरू झालंय. या मार्गासाठी 100 कोटींच्या वर निधी मंजूर झाला असूनही रस्त्यावरती मुरमाऐवजी मातीचा वापर होत असल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. जळगावातल्या चौपडा शहरात चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे स्वतः पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करून बेशिस्त वाहनधारकांवरती कारवाई केली. कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती अतिक्रमणाचा वाद आता न्यायालयात पोहोचलाय. तर पुढील सुनावणीपर्यंत अतिक्रमण जैसे थे ठेवण्याचे आदेश कळंब तालुका सत्र न्यायालयानं दिलेत. उस्मानाबाद कळंब तालुक्यातील पानगाव गाव प्रकरणी निषेधार्थ तिथल्या प्रकाराच्या निषेधार्थ गुरुवारी येरमाळा हे गाव बंद ठेवण्यात आलं. तरी काही लोकांनी मृतदेह येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये आणून ठेवला. त्यामुळे काही काळ गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरात कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी अर्थात सीएचओनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. संघटनेनं मागण्यांबाबत 22 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिलाय. निर्णय न झाल्यास 23 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. वीज ग्राहकांनी बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय. ऑनलाईन सुविधा आणि बिल भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे अशा सायबर भामट्यांपासून सावध राहा असं आवाहन केलं गेलंय. एमफिल अध्यापकांना कॅसचे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची भूमिका उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीसोबतच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली. जळगावच्या जामनेरमध्ये 25 जानेवारीला होणाऱ्या महाकुंभात गिरीश महाजनांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र महाकुंभावरून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप बंजारा समाजानं केलाय. मूलभूत सुविधा पूर्ण न केल्यास राजकारण्यांना महाकुंभ मेळाव्याला येऊ देणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. सीमा भागात अखेर मराठी मतदार यादी उपलब्ध होणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीनं केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. यापूर्वी कन्नड भाषेमध्येच मतदार यादी प्रसिद्ध केली जात असल्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचे यावरती निवडणूक आयोगानं अद्यापही निर्णय दिलेला नाही. आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपतोय. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राजापूरचे शिवसेना गटाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आज अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशीला हजर राहत आहेत. एसीबी कार्यालयाकडून बेहिशेबी मालमत्तेबाबत राजन साळवींना नोटीस पाठवण्यात आली आहे. 1 महिन्यापूर्वी 14 डिसेंबरला सुद्धा राजन साळवी यांनी अलिबाग एसीबी कार्यालयात हजेरी लावली होती. राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा जम्मूमध्ये पोहोचली. या यात्रेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. खासदार संजय राऊत सुद्धा भारत जोडो यात्रेत सामील झालेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर माटुंगा इथल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील. मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलांना मोबाईल आणि पैशाचं आमिष दाखवून परस्पर ऊस तोडणीच्या कामाला आणल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना या प्रकरणी कायमस्वरूपी मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये टिळक कुटुंबालाच उमेदवारी मिळावी अशी सर्वांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी दिली. उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं देखील ते म्हणाले. बीडमधील इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीतील 2 हातभट्टी अड्ड्यांवरती पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांनी 2,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. भिवंडीमध्ये वीज वितरण कंपनीनं वीज चोरी करणाऱ्यांवरती कारवाई सुरू केली. आतापर्यंत 7.5 लाखांच्या वीज चोरीच्या घटना समोर आल्या असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणनं धडक मोहीम सुरू केली आहे. एप्रिल 2022 पासून आतापर्यंत मागील 9 महिन्यात महावितरणच्या भरारी पथकानं 1923 ठिकाणाची वीज चोरी पकडली आहे. या वीज चोरांकडून 5,46 लाखांच्या वर दंड वसूल करण्यात आलाय. सोलापुरातल्या बार्शी न्यायालयाच्या आवारातून आरोपीनं पलायन केलं. बनावट नोटा प्रकरणी हा आरोपी कारागृहात होता आणि त्याला गुरुवारी न्यायालयात नेलं जात असताना पोलिसांना चकवा देऊन त्यानं पळ काढला. भिवंडी तालुक्यातील शिरोळे, दाभाड, बासे, अस्नोली, देवचोळे या गावासह परिसरात असलेल्या दगड खाणीत मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून येत असल्यामुळे गावातील अनेक घरांना तडे गेलेत आणि त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन घरात राहावं लागतंय. औरंगाबाद नगर महामार्गावरती कार आणि बाईकची समोरासमोर धडक झाली. यात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील मांडेसर इथे वाघिणीची दहशत पसरली होती आणि या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलं. भुलीचे इंजेक्शन देऊन वाघिणीला जेरबंद करत तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यालगत असलेल्या रस्त्यावरती गव्याचं दर्शन घडलं आणि यावेळी प्रवाशांनी या गव्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. मुंबईमध्ये 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान काळा घोडा फेस्टिव्हल होतोय आणि खाद्यपदार्थ आणि व्यावसायिक दुकानं न लावण्याच्या अटीवर कोर्टानं या महोत्सवाला परवानगी दिली आहे. आज सिनेमा लव्हर्स डेच्या निमित्तानं प्रेक्षकांना चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. दृश्यम 2, अवतार 2, कुत्ते, वारिस, द काश्मीर फाईल्स हे चित्रपट प्रेक्षकांना 99 रुपयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. ही ऑफर मर्यादित चित्रपटांसाठी आणि मर्यादित शहरांसाठीच असणार आहे.